नमस्कार मित्रांनो. आजकाल तुम्ही एक गोष्ट नोटीस केली आहे का की वन प्लस, शाओमी, ओप्पो, विवो आणि अगदी पिक्सल सुद्धा आयफोन सारखे दिसायला लागलेत. हा काही कंपनीचा आळसपणा नाही किंवा इनोव्हेशनची कमतरताही नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं, ही काही चूक नाहीये. आपण सगळे नक्कीच विचार करत असाल की सगळेच आयफोन सारखी कॉपी का करतायत. तर ह्याच्या मागे एक जबरदस्त बिझनेस लॉजिक आहे, ज्यामध्ये डिझाईन, स्ट्रॅटेजी आणि सायकोलॉजी ही गोष्ट 2025 मध्ये खूप सक्सेसफुल ठरलेली आहे. आता बिझनेस लॉजिक कसं काय? ॲपल हा आजही प्रीमियम सेगमेंटमधला गोल्ड स्टँडर्ड आहे. ब्रँड्सला माहिती आहे की लोकांना आयफोन सारखा एक्सपिरियन्स शाओमी, वन प्लस ह्यासारख्या फोन्समध्ये हवे असतात, ते पण कमी किमतीमध्ये. म्हणूनच जर फोन दिसायला आयफोन सारखा आणि ते पण कमी किमतीमध्ये, तर युजर्स लवकर अट्रॅक्ट होतात. डिझाईनचं कारण की आयफोनचं डिझाईन वर्षानुवर्ष रिफाईन झालेलं आहे. ड्युरेबिलिटी, रिपेरेबिलिटी आणि मिनिमलिस्ट लुक्ससाठी परफेक्टली बॅलन्स्ड आहे. अँड्रॉइड ब्रँड्सला नवीन काही बनवण्यापेक्षा प्रूव्हन फॉर्म्युला वापरणं स्वस्त आणि सेफ वाटतं. सायकोलॉजिकल कारण म्हणजे आयफोनचा लुक म्हणजे एक स्टेटस सिम्बॉल आहे. त्या डिझाईनच्या फेमिलरिटीमुळे युजर्सला इन्स्टंटली वाटतं की हा फोन एक प्रीमियम फोन आहे. हा एक ट्रस्ट, स्टेटस आणि फॅमिलिरिटी विकतो. ब्रँड्सचा तर हा कॅल्क्युलेटिव्ह मूव्ह आहे. तर पुढच्या वेळेस कोणी म्हणलं की अँड्रॉइड तर आयफोनची कॉपी करतात, तर त्यांना सांगा ते स्मार्ट आहेत, लेझी नाही.